शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो तुम्ही जे आहे कलिंगड टरबुजाची फळं जे आहे समोर बघू शकता। तर हे आहे स्वीट एंजल प्लस नोवेल सीडचं। तर मित्रांनो आता आपण परत एकदा एका प्लॉटवर लाईव्ह आलेलो आहोत की ज्या ठिकाणी फळाची जी आहे हार्वेस्टिंग म्हणजे तोडणी चालू आहे। तोडणी चालू असताना तुम्ही या ठिकाणी गाडी भरण्याचं जे काम आहे ते चालू आहे, ते तुम्ही बघू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी हा जो वाण आहे स्वीट एंजल प्लस, तर हा ज्या शेतकऱ्यांनी लावलाय प्रदीप भाऊ टिळेकर हे आपल्या सोबत आहे। गेल्या 3 वर्षापासून ते हा वाण लावतात। तर हाच वाण का लावतात, त्यांना उत्पादन किती येतं, क्वालिटी कशी, आपल्या सोबत व्यापारी सुद्धा या ठिकाणी आहेत। तर हा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर नमस्कार प्रदीप भाऊ। नमस्कार। सर्वात प्रथम तुम्ही आपले जे सर्व शेतकरी व्हिडिओ बघतात त्यांना आपला परिचय द्यावा। मी प्रदीप सुरेश टिळेकर, राहणार तोंडोळी, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। बर, तर आपण जे स्वीट एंजल प्लस हे 3 वर्षापासून लावताय, बरं का लावता तुम्ही? कारण की नाही का 3 वर्षापासून आपल्याला नाही का चांगले रिझल्ट भेटतात। बरोबर, उत्पादन क्वालिटी पण चांगली आहे। कारण की व्यापारी वर्गात सुद्धा त्याची मागणी जादा असल्यामुळे मी तेच चॉईस केलेलं आहे। बरं, आता बियाणं लावलं की रोपं लावले? नाही बियाणाला आहे। तुम्ही बियाणं लावलंय, उतार किती झाला होता? उतार 90%च्या पुढे। 90%च्या पुढे म्हणजे जवळजवळ पूर्ण उतार हा तुमचा चांगला झाला। तर मित्रांनो या प्लॉटवरचे व्हिडिओ मी सुरुवातीपासून तुम्हाला टाकलेले आहेत, असं नाही की आपण पहिल्या वेळेस येतोय। तुम्ही कटिंग केलेलं फ्रूट सुद्धा बघू शकता। तर आतापर्यंत कुठली अडचण आली का, म्हणजे जसं विल्टिंग असेल किंवा इतर रोगराई असेल, कीटक असेल अशी? नाही, मी तर ते आता कमीत कमी नाही का, समजा दुसऱ्या प्लॉटचे समजा माझ्या जोडीदारांना लावलेले तर त्यांच्यापेक्षा तर मला फवारणीसाठी त्यासाठी कीटाणू म्हणजे कमी फवारणी आलेले, दुसऱ्या वाणापेक्षा यावरती कमी आहे। बरोबर, तुम्ही सुद्धा एक दुसरा वाण थोडासा लावलेला आहे? हो, लावलेला आहे। बरोबर। तर मित्रांनो या ठिकाणी दुसरा वाण सुद्धा लागलेला आहे, तो सुद्धा अनुभव ते सांगतील। तर आता हार्वेस्टिंग चालू आहे, सरासरी फळाचं जे वजन आहे ते किती येताना दिसतंय? आता सरासरी ते 7 ते 8 किलो पर्यंत फळ बनतं। 7 ते 8 किलो। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फळं जे आहे तुमच्या समोर बघू शकता, या प्लॉट मधूनच आपण फळं घेतलेले आहे। आजच्या डेटला फळाची साईज मित्रांची बनत नाही, आपण बऱ्याच प्लॉटवर जातोय, तुमच्या समोर फळाची साईज सुद्धा आहे, कटिंग केलेलं सुद्धा फळ आहे। किती उत्पादन येईल असं वाटतंय? 40-45 टन लोक आता अपेक्षा आहे। 40-45 टनापेक्षा जास्त उत्पादन येईल असं वाटतंय तुम्हाला? तर तुम्ही आता जो हा लावलाय तर दरवर्षी अजून पुढे रेग्युलर ठेवाल? हो, रेग्युलर। 3 वर्षापासून तुम्हाला विचारायची नाही। तर मित्रांनो असा विश्वास, आणि का बरं हा विश्वास ठेवला जातो हे तुमच्या समोर आहे की रोगराई कमी प्रमाणात येते, 100% माल निघतो, भाव हा कमी जास्त होत राहतो, परंतु माल निघणं आणि रोगराई कमी असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। तर नोवेल सीड्स एक बियाणं चांगलं आहे। तर मित्रांनो यानंतर आपल्या सोबत व्यापारी सुद्धा आहेत, त्यांनी हा जो आहे हा माल खरेदी केलेला आहे हा टरबूजचा, त्यांना सुद्धा एक अनुभव विचारू। तर नमस्ते, आपका नाम बोलिए एक बार। फिरोज शाह, सेंदूरवादा के। तो आपने अब ये स्वीट एंजल प्लस का माल लिया, तो इसमें क्या क्या प्लस लगा या क्या क्या बातें बताएंगे आप इस बारे में? प्लस लगा बोले तो ये माल की क्वालिटी 2.5 किलो से तो 8 किलो तक की है। क्वालिटी लाल है बिल्कुल। हाँ, वो 2.5 किलो जितना बड़ा फल है मतलब, तो उसमें हमको दिक्कत नहीं होता। 1 रुपया ठीक है, महंगा सस्ता हो जाए, 1 रुपया महंगा ही देंगे। अच्छा माल है तो थोड़ा प्लस ही जाता, मतलब आप 1-2 रुपए ज्यादा भी दे सकते हैं अगर माल ऐसा रहा। माल ऐसा रहा तो ओके, माल अगर ऐसा है तो हमको लेने में दिक्कत नहीं, बेचने में दिक्कत नहीं। बराबर, बाहर भेज सकते हैं, बाहर एक्सपोर्ट कर सकते हैं इसको। बराबर। अब आप गाड़ी भर रहे, बहुत सारा फल टूटा हुआ है, तो क्वालिटी में आपको क्या लग रहा है? प्लस बाकी अब आप बाकी जब भी माल ले रहे हैं अलग अलग वैरायटीज है उसके, और इसमें क्या लगता है आपको? नहीं, ये वैरायटी में तो मतलब माल अच्छा ही है बिल्कुल। मतलब क्या, अभी बहुत सारे तोड़ रहा ना मैं, तो वो उसमें और इसमें बहुत फर्क है। इसमें 8 किलो तक के फल है। बराबर। बाकी इसमें कहीं पे नहीं दिखाई दिया? ज्यादा से ज्यादा कितने तक दिखे आपको बाहर? ज्यादा से ज्यादा मेरे को बाहर 5 किलो तक के फल लगा। मतलब तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघा, ते स्वतः आता व्यापारी असल्यामुळे अनेक प्लॉटवर ते फिरत असतात, त्या ठिकाणी जास्तीत जास्त 5-5.5 किलो, तर या ठिकाणी 7-8 किलोचे फळाचं प्रमाण जास्त आहे। आणि जी कतरण असते, जी छोटे फळं असतात, त्याचं पर्सेंटेज याच्यामध्ये किती वाटतंय? त्याचं पर्सेंटेज तर फार कमी आहे, फार कमी आहे। इतर दुसरीकडे जे वाटतं त्याच्यापेक्षा याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे ते खत कमीच राहणार, कमी राहते। बरोबर। तर आता समजा दुसरीकडे कुठे जर हा प्लॉट असेल तर तुम्ही खरेदी कराल? हो, चालेल। तुम्ही आता एक्सपोर्ट करता बाहेर? एक्सपोर्ट कुठे कुठे एक्सपोर्ट करता तुम्ही? आम्ही नागपूर,
हा कलकत्ता, बर मुंबई बर इकडे असं एक्सपोर्ट करतो आम्ही बा. म्हणजे सगळीकडे एक्सपोर्ट करता. चौकडं. तर मित्रांनो हे जवळजवळ इंडियामध्ये सगळीकडे एक्सपोर्ट करतात आणि एक्सपोर्टसाठी चालणारा हा वाण आहे. कारण जास्त दिवस टिकतो, एकदम लाल आहे, गोड सुद्धा आहे, स्वीटनेसपणा सुद्धा याचा जास्त आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी अशा वाणाची जी आहे ती निवड मित्रांनो करायला पाहिजे. तुम्ही साईज जी आहे ती तुमच्या समोर साईज हे बघू शकता. हे 8 किलोचं 9 किलोचं फळ हे आहे. बरोबर 8 ते 9 किलो आहे. आणि कापल्यानंतर सुद्धा कापल्यानंतर या पद्धतीनं असं फळ येत आहे मित्रांनो. तर त्यामुळे जे समजा आता तुम्ही व्यापारी असल्यामुळे शेतकरी जे टरबूज करतात त्यांच्याशी तुमचा संपर्क आहे, त्या शेतकऱ्यांना काय सांगाल या वाणाबद्दल? हे लावायला पाहिजे काय? लावायला पाहिजे. माल असं वाण राहिलं लावायला, हा. तर शेतकऱ्याला बी पुरत. बरोबर. कारण का त्यांना जर असं पीक निघलं, हा. आता यांना 40 ते 45 टनाची अपेक्षा आहे. हा तेवढं जर निघलं तर यांना पुरलं. बरोबर. खरी गोष्ट. असा माल निघू शकतो, निघन बरोबर बरोबर. असं आम्हाला बी वाटतं बा निघन. बरोबर. कारण का हा एवढ्या प्लॉट मध्ये ही गाडी लोड होईल. हा 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 बरोबर तर म्हणजे आता मालची क्वांटिटी जास्तच राहणार आहे. बरोबर बरोबर. कारण प्रदीप भाऊ आता तुम्ही एक दुसरे पॅकेट सुद्धा लावले, ते किती लावले होते? 5 पॅकेट होते. बरं त्याच्यात आणि याच्यात काय वाटतोय फरक? त्याच्यात आणि याच्यात म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. तरी काय काय? कारण की ते 4 किलोच्या पुढे फळ धकलीच नाही. बर. हा. आणि विल्टिंग सुद्धा दिसून वेल्डिंग येते म्हणजे कुठे? आली पूर्ण प्लॉट मध्ये आलीच जमा येते. बरोबर. पूर्ण म्हणजे वेली हे बसलेली आहे. बरोबर. आणि एकाच हा. दिवशी लागवड आहे. एका दिवशी लागवड आहे, काही नाही मागं पुढं नाही. तर सेम ट्रीटमेंट त्यांना. बरोबर बरोबर. तर मित्रांनो गेल्या 3 वर्षापासून लावताय, यावर्षी कम्पॅरिझनली हायब्रिड लावावं म्हणून त्यांनी एक नवीन वाणाची निवड सुद्धा केली होती. परंतु ते हायब्रिड याच्या कम्पॅरिझनली कसं राहिले हे त्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे ते इथून पुढे हाच जो स्वीट एंजल प्लस आहे हा वाण, तर हाच वाण दरवर्षी लागवड करणार आहे. तुम्ही सुद्धा लावा, तुमचं उत्पन्न चांगलं मिळवा आणि घेताना आपल्यासोबत व्यापारी सुद्धा आहे. असा जर माल राहिला तर नक्की ते मार्केटपेक्षा 1 ते 2 रुपये प्लस जास्त देऊ शकतात. कारण मार्केटमध्ये जे चांगलं विकल्या जाईल, चांगली क्वालिटी आहे, त्या मालाला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नक्की लागवड करा, शेतकऱ्यांनी उत्पन्न चांगलं मिळवा हीच अपेक्षा नोवेल सीड्सकडून आमच्या सर्वांची आहे. त्यामुळे स्वीट एंजल प्लस हा वाण नक्की निवडावा. तर शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे मी नोवेल सीड्स तर्फे आभार मानतो. धन्यवाद.